नाशिक भिक्खू संघ नाशिक द्वारा आयोजित 24वी धम्म परिषद। नाशिक 26 जानेवारी 2024 बुद्ध विहार बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेणी पाथर्डी शिवार या ठिकाणी 24वी बुद्ध धम्म परिषद मुख्य संयोजक भिक्खू आर्य नाग व सहसंयोजक भंते धम्म रक्षित यांच्या प्रमुख मार्गदर्शक धर्मगुरू पूज्यनीय भिक्खू राष्ट्रीयपाल तेलंगण महाथेरो आणि पूज्यनीय भिक्खू गुणरत्न महाथेरो नंदुरबार प्रमुख उपस्थितीत पार पडली। धम्म ध्वजारोहण सकाळी 10 वाजता, बुद्ध वंदना पूजा पाठ सकाळी 10:30 वाजता, रक्तदान शिबिर व वृक्षारोपण 11 वाजता, भिक्खू संघाचे भोजनदान 11:30 वाजता, सामूहिक बुद्ध वंदना व धम्म प्रवचन 1 वाजता आणि जाहीर धम्म सभा 4 वाजता पार पडली। नाशिक भिक्खू संघ यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून नाशिक व संपूर्ण महाराष्ट्रभर धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य करण्यात येत आहे। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारतीय संविधान लिहिलेले आणि ते भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत सरकारकडे सुपूर्द केले। त्यानंतर भारत सरकारने 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आणले। तेव्हापासून संपूर्ण भारत आजतागायत त्यांच्या संविधानावर चालत आहे। याच दिवसाचे औचित्य साधून 24व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। देश विदेशातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून बौद्ध धर्मगुरू तथा धम्म प्रवचन या ठिकाणी उपस्थित होते। बौद्ध उपासक व उपासिका आणि बालगोपाल हजारोंच्या संख्येने 24व्या धम्म परिषदेसाठी उपस्थित होते। यावेळी गायक संतोष जोंधळे यांच्या बौद्ध भीम गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता। दंडाची दंड भिडताना नवा इतिहास घडताना प्रस्तुत कार्यक्रमासाठी स्वागत अध्यक्ष नारायण गायकवाड व धम्म निमंत्रक भूषण लोंढे तसेच समाजसेवक गौतम भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले। महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक।